रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भक्तिमय अशा भजन मालिकेत मनापासून स्वागत करते. माऊली, आपण कार्य करतो आणि त्याच्या फळाची अपेक्षा करतो. काही कार्याची फळे आपल्याला तात्काळ मिळतात, तर काही कर्माची फळं मिळायला युगानुयुग देखील लोटू शकतात. मात्र आपल्या कर्माचे फळ हे मिळते हे मात्र नक्की. कर्म तत्वज्ञानातील कार्य आणि कारण या दोन घटकांचा कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा मुख्य आधारस्तंभ आहे. अनेकदा या सिद्धांतावर टीका झाली, याबद्दल वादविवाद देखील झाले, परंतु सिद्धांताची महती आजही तशीच आहे. चला तर मग यात सुंदर विचारांनंतर वळूया आपल्या भजनाकडे आणि आनंद घेऊया सुंदर अशा अभंगांचा. रामकृष्ण हरी. माणसाचा जन्म झाला तो एकाच भगवंतामुळे, आणि ही सृष्टी निर्माण केली ते ब्रह्माने. इथे जसा माणूस निर्माण केला तसे इथे प्राणी निर्माण केले, जीवजंतू निर्माण केले, आणि या सगळ्यांना भगवंत जाणतो. हे जाणत असताना हा हुशार आहे, हा अडाणी आहे असं तो कधीच म्हणत नाही, कारण ती त्याचीच निर्मिती आहे. त्याच्या जाणीवेत आपल्या जाणीवेत फरक आहे. आपली जाणीव म्हणजे फक्त आपला भोवताल, आपला परिसर, माझे आई वडील, माझी मुलं, माझे मित्र, माझा संसार. पण याच्या पलीकडे नेनिवेत आपल्या आत काहीतरी असतं, पण ते आपल्याला माहित नसतं. म्हणून तर म्हणतात ना, तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. आणि आयुष्यभर माणूस ती कोणती जागा आहे जी आपली चुकली आहे तिचा शोध घेत राहतो, आणि मग वेगवेगळे मार्ग अवलंब करत असतो. त्यातूनच तो परमेश्वराला शरण जातो, त्याची स्तुती कवणे गातो. परंतु जे वेदांना जमलं नाही, वेद लिहून झाल्यावरही परमेश्वर अपूर्ण राहतो, त्याची स्तुती भरून पावली जात नाही, याचा अर्थ परमेश्वर त्याच्याही पलीकडचा आहे. आणि म्हणून माऊली याचं वर्णन करताना सुंदर लिहितात, जाणीव नेनीव भगवंती नाही. ऐकूया ही पुढची रचना. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. उच्चारणी पाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव नारायण हरी उच्चार नामाचा. नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे कळी काळाचा रीघ नाही. तेथे कळी काळाचा रीघ नाही. जाणीव
नेणीव भगवंती नाही जाणीव नेणीव. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी तेथील प्रमाण तेथील प्रमाण तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते जीव जंतुसी केवी कळे ते जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाही ज्ञानदेव फळ नारायण पाही सर्वत्र वैकुंठ केले असे सर्वत्र वैकुंठ केले असे जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही उच्चारणी पाही मोक्ष सदा जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीव नेणीव जाणीव नेणीव जाणीव नेणीव. रामकृष्ण हरिमौली. सकाळचा प्रसंग आहे, पहाटचं वातावरण आहे. जगद्गुरु तुकोबाराय रावळामध्ये गेले आणि जगाच्या मालकाच्या समोर उभे राहिले. देवाचं नैराश्याचं मुख पाहून तुकोबारायांनी देवाला प्रश्न केला, देवा आजवर माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा देखील तुझ्या मंदिरामध्ये येत होते, पण असं त्यांच्याकडे तू नैराश्य दृष्टिकोनातून कधीही पाहिलं नाही देवा. ऐक देवा, का माझ्याकडे बघत नाहीसे? जगाच्या मालकाने पंढरदेशी पांडुरंगा परमात्मा तुकोबारायांसोबत बोलताय आणि तुकोबारायांना सांगताय, तुकोबाराय जन्मोजन्मी तुम्ही माझं दास्यत्व केलं आणि माझा प्रचार प्रसार माझ्या नामाचा महिमा या जगामध्ये सांगितला. तुमचं इतकं ओझं माझ्या डोक्यावरती झालंय की ते फेड होणं माझ्याच्याने शक्य आहे. तुकोबाराय माझ्याकडे काहीतरी मागा, तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. तुम्ही धनही माझ्याकडे मागत नाही, घरही माझ्याकडे मागत नाही, कुठली गोष्टीची तुम्हाला कमी, मागा तुकोबाराय. तुकोबारायने सांगितलं, देवा मृत्यूलोकी आम्हा या विश्वामध्ये तुझं जे सोनं आहे, तुझे जे दागिने ते आम्हाला मातीसारखे, म्हणून तुझं धनही नको, तुझा पैसाही नको, द्यायचंच जर असेल तर काय दे, तर जन्मोजन्मी तुझं दास्यत्व होण्याची आमच्या जीवनामध्ये हे भाग्य आम्हाला दे. देवा तुला द्यायचंच आहे ना आम्हाला, तर काय दे. अतिशय गोड तुकोबारायचा असा अभंग आहे. तुकोबाराय सांगता, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धनसंपदा, संत संग दे सदा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवास, सुखे घालावे आम्हास. देवा जर तुझं दास्यत्व निभावण्यासाठी आम्हाला तू अनंत जन्मी जरी हे गर्भवास सोसण्यासाठी पाठवलं ना, तरी आम्ही जन्माला येऊ
ऐकूया जगद्गुरु श्री तुकोबरायांची अतिशय गोड रचना. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, देवा देवा हेची दान देगा देवा. देवा हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, गुण गाये आवडी, गुण गाये आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. आ आ न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाये आवडी, गुण गाये आवडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. तुका म्हणे गर्भवा आ
रामकृष्ण हरिमाऊली. पहाटचा प्रसंग आहे. तुकोबराच्या जीवनामध्ये सकाळचं सुंदर वातावरण आहे. पहाटचा थंडगार वारवा तुकोबराच्या अंतकरणाला, तुकोबराच्या जिवेला, तुकोबराच्या या शरीराला झोंबून जात होता. पंचमहाभूताचे तत्वे तुकोबराच्या जीवनामध्ये उमटत होते. तुकोबराच्या अंतल मनामध्ये, अंतल पटलावरती एक इच्छा उत्पन्न व्हावी. हातामध्ये एक कागद घ्यावा, एक लेखणी हातामध्ये घ्यावी. जगाच्या मालकाचं स्मरण केलं आणि तुकोबराने अभंगवाणी, तुकोबराने गाथा लिहायला चालू केली. संसाररूपी जीवनामधून तरुण जात असताना, संसाररूपी जीवनामधून तरुण जात असताना मुक्ततेचा मार्ग शोधण्यासाठी तुकोबराने हातामध्ये कोरा कागद घेतला, हातामध्ये लेखणी घेतली. जगाच्या मालकाने तुकोबरावरती कृपा केली आणि गाथा नावाच्या ग्रंथाची उत्पत्ती झाली. तुकोबरायला लोक विचारताय, तुकोबराय इतका सुंदर ग्रंथाची उत्पत्ती तुमच्याकडून कशी हो झाली? तुकोबराय म्हटले, यामध्ये माझा कुठलाही हात नाही. जर कृपा असेल तर ती माझ्या जगाच्या मालकाची, जी कृपा असेल ती माझ्या जगाच्या मालकाची. चला तर ऐकू अतिशय गोड एक प्रेमाचं भजन. लागली से आज मला गोडी अभंगाची, लागली से आज मला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. लागली से आज मला गोडी अभंगाची, लागली से आज मला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी, ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. पुंडलिकासाठी आला विटेवरी, पुंडलिकासाठी आला विटेवरी. धन्य झाली चंद्रभागा, धन्य झाली चंद्रभागा, धन्य झाली चंद्रभागा. धन्य ती पंढरी, धन्य ती पंढरी. तारली ती अभंग गाथा संत तुकोबाची, तारली ती अभंग गाथा संत तुकोबाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. नामदेवा संगे कीर्तनी रंगला, नामदेवा संगे कीर्तनी रंगला. सावत्या संगे मळा कशीला, सावत्या संगे मळा कशीला. नाथा घरी पाणी, नाथा घरी पाणी. अमर झाली ती दोहे संत कबीराची, अमर झाली ती दोहे संत
रामकृष्ण हरी माऊली. माणसाला एकदा शोध घ्यावासा वाटला, मग तो व्यक्तीचा असू दे, देवाचा असू दे, किंवा एखाद्या गंधाचा असू दे, तो सतत फिरत राहतो, तो सतत शोधत राहतो. आणि हा शोध काही आयुष्यभर संपत नाही. वंदना विटणकर यांनी परमेश्वराला शोधताना खूप काही चांगलं सांगितलं आपल्याला, खूप काही चांगलं सांगितलं. वंदना विटणकर यांनी देवाचा शोध घेताना तो कुठे घेतला पाहिजे हे आपल्याला सांगितलं. हे लिहित असताना त्या म्हणतात, शोधशी रावळी मंदिरी, कुठे कुठे शोधतोय देवाला तू? तुझ्या शेजारून नदी वाहते, तिचा खळखळाट अनुभवून घे, तिथे परमेश्वर आहे. तुझ्या आसपासची झाडं उभी आहेत आणि त्यांच्या पानातून सळसळ आवाज येतोय, तिथे परमेश्वराचा शोध घे. तुझ्या जवळ कोणीतरी लहान मुलं दुडू 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 चालत येतंय, तुझ्याकडे बघून गोड हसतंय, त्याच्या गोड हसण्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे, त्याला सुद्धा शोध. आणि हा शोध संपत नाही, कारण आपण या गोष्टीकडे डोळसपणे पाहत नाही. वंदना विटणकर सांगतात की तुम्ही चराचरातील प्रत्येक गोष्टीकडे जर डोळसपणे पाहिलं तर तुम्हाला परमेश्वराला कुठल्या देवळात, मंदिरात कुठे शोधण्याची गरज पडणार नाही. हेच सांगणारी पुढची रचना ऐकूया आपण आता. शोध रोम रोमी फुले गीत हे भुवरी, रोम रोमी
ज्ञान वैराग्य संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ती विलोकितो येणे समाधिराज हा वैराग्यवंतम सुविचारयुक्तम श्री स्वामी महाराजांच्या चरणारविंदे नतमस्तक होतो. प्रत्येक जीवन जगत असताना प्रत्येक साधक आपल्या जीवनामधलं कर्तृत्व ज्ञानाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. ज्याच्या जीवनामध्ये अहंकाराची मीमांसकपणा उद्भवते तो कधीही जीवनामध्ये सुखी होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये देवाची कृपा होणे हे गरजेचं आहे. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये देवाची कृपा होते त्या दिवशी मनुष्य मुक्तपणाला प्राप्त होतो. म्हणूनच एक साधक प्रवृत्तीचा महात्मा आपल्या गीतामधून वर्णन करतो आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणारविंदे नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. स्वामी, कुठल्या दिवशी तुम्ही माझ्या जीवनावरती माझ्या या ज्ञानरूपी प्रकाशामध्ये जो अंधकार आलाय तो अंधकार दूर करण्याचं काम तुम्ही करणारे. ऐकूया अतिशय गोड श्री स्वामी समर्थांचं अतिशय भावगीत. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणाचे दर्शन आता, तव चरणाचे दर्शन आता मला कधी घडणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. मी अपराधी पापी तापी, मी अपराधी पापी तापी, अहंकार युत संतापी, अहंकार युत संतापी. दीनपतितया तव बाळाला, दीनपतितया तव बाळाला उरी कधी धरणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. स्वामी राया माझी काया, स्वामी राया माझी काया, स्वामी राया स्वामी राया माझी काया. आतुर झाली तुम्हा पहाया, आतुर झाली तुम्हा पहाया. यायाता उशीर कासया, यायाता उशीर कासया. दर्शन कधी देणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरण दर्शन आता, तव चरणाचे दर्शन आता मला कधी घडणार. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. रामकृष्ण माऊली. भजन हा आपल्या आयुष्यातला
संतांनी सांगितलेला सगळ्यात सोपा मार्ग आहे, जो देवाकडे आपल्याला घेऊन जातो. भजन म्हटलं की टाळ आला, मृदंग आला. टाळ जितक्या जोरात वाजायला लागतो तितक्या जोरात मृदंग वाजायला लागतो, आणि जेवढ्या जोरात मृदंग वाजायला लागतो तेवढ्या जोरात टाळ वाजायला लागतो. जणू काही दोघांमध्ये अशी स्पर्धा लागलेली असते. हीच स्पर्धा भक्तामध्ये आणि परमात्म्यामध्ये लागलेली असते. भक्त जितकी भक्ती करेल त्यापेक्षा जास्त भक्ती परमात्मा त्या भक्तावर करत असतो. आणि म्हणूनच आपण आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा भजनासाठी, परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी घातला पाहिजे, असं सोयराबाई त्यांच्या अभंगातून सांगतात. आता त्या नेमकं काय म्हणतायत हे ऐकूया आपण पुढच्या रचनेतून. हरि भजना विनका, हरि भजना विनका, घालवून खोरे हरि भजना विनकाळ, हरि भजना विनकाळ, हरि भजना विनकाळ,
पाती घालवू नको रे हरी भजनावीन काळ हरी भजनावीन काळ घालवू नको रे हरी भजनावीन काळ हरी भजनावीन काळ हरी भजनावीन काळ घालवू नको रे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगो स्वकर्मणी. माऊली साधारणपणे फळाची आशा न धरता कर्म करा असा या श्लोकाचा अर्थ सांगितला जातो. निस्वार्थपणे जगणं आणि ते देखील आपल्या अंगवळणी पडायला हवं हे महत्त्वाचं. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र पुन्हा भेटणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.